कोबीचे पराठे. कोबी किसलेली कोबी आहे आणि कोथिंबीर, हळद, मिरची, अद्रकचे पेस्ट आणि सफेद तीळ, मीठ. आता आपण पीठ घेऊया. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो पीठ. त्याच्यात पीठ घेते. त्याच्यात आता आपण हळद टाकूया, तीळ, मिरचीची पेस्ट, मिरची अद्रक पेस्ट, कोथिंबीर, मीठ, थोडं तेल टाकायचं, तर मऊ होतं. आता एकत्र करतो. काय आता आपण मिक्स करूया. पहिलं पाणी नाही टाकायचं, कारण कोबीमध्ये पाणी असतं. जेवढं आपल्याला ह्याच्यावर कोबीमध्ये मळता येईल तेवढंच मळायचं, मळून घ्यायचं मिक्स करून. लागलं तर थोडं पाणी टाकायचं. थोडं थोडं टाकायचं पाणी. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण त्याचे पराठे करायचे. तवा गरम करत ठेवलेला आहे. कसं पाणी सुटत जातं ना, कोबीच असतं, त्याला थोडं आस्त हलक्या हाताने करायचं. हे कसं कोबीचं आहे ना, कोबीला कसं पाणी सुटत जातं, तसं थोडं ते पसरत जातं, वलं वलं होत जातं. त्याला हलक्या हाताने करावं लागतं. असं मुलं कशी खात नाहीत अशी कोबीची भाजी, मग असं पराठे केल्यावर त्याच्या मुलांच्या पोटात पण जातं. तेलामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं. कोणाला तूप पाहिजे तुपात पण करू शकता. तेलात मग तेलात आपले कोबीचे पराठे रेडी झाले आहेत. आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.